बकरी ईद म्हणजेच ईदुल अजहा म्हणजेच कुर्बानीची ईद, यालाच ग्रेटर ईद म्हणतात. अल ईद अल कबीर अशाही नावाने काही ठिकाणी ओळखल्या जाते. ही जी प्रथा आहे किंवा हे जे सण आहे हे इस्लाम पूर्व काळापासून चालत आलेलं आहे. प्रेषित मोहम्मद यांच्या पूर्वी प्रेषित इब्राहिम होऊन गेले, इस्माईल. आणि असं सांगण्यात येते की इस्माईल हे जे प्रेषित आहे त्यांना पुत्र प्राप्ती होत नव्हती आणि म्हणून त्यांनी अल्लाहकडे एक नवस केला, अपेक्षा व्यक्त केली आणि त्यानंतर त्यांच्या उतार वयात त्यांना पुत्र प्राप्ती झाली. आता आपला हा नवस फेडायचा कसा, ईश्वराप्रती कृतज्ञता व्यक्त करायची कशी, असा एक प्रश्न त्यांच्या पुढे होता. म्हणून वेगवेगळ्या पद्धतीने त्यांनी वेगवेगळ्या गोष्टींची कुर्बानी दिली. पण एकदा स्वप्नामध्ये असं झालं की यांनी विचारलं की मी आपल्या प्रती ही जी श्रद्धा आहे किंवा माझा जो नवस आहे मी कसा फेडू. तर तेव्हा त्यांनी असं सांगितलं की तुला सर्वात प्रिय असणारी जी गोष्ट आहे ती तू माझ्यासाठी कुर्बान कर, ती दे. आणि मग यांना प्रश्न पडला की मला सर्वात प्रिय काय असेल, तर तो माझा हा मुलगाच आहे. मग या मुलाला मी कसं कुर्बानी करू. तर ही गोष्ट त्याने आपल्या मुलाच्या कानावरती घातली. तेव्हा त्यांच्या मुलाने याला संमती दिली आनंदाने की अल्लाहसाठी जर मला कुर्बान करण्यात येत असेल तर माझ्यासारखं भाग्यवान कोणीच नाही आणि तुम्ही बिनधास्तपणे हे करा. आणि मग त्यांनी मुलगा आणि हे एकत्रित वाळवंटात गेले आणि बलिदान देत असताना, कुर्बानी मुलाची करत असताना त्यांचे हात थरथरत होते. तेव्हा मुलाने असं सांगितलं की तुमची हिंमत होणार नाही, तुम्ही एक काम करा, कापडाने तुमचे डोळे बांधून घ्या आणि डोळे बांधून तुम्ही माझ्या गळ्यावरती सुरा असं फिरवा. आणि मग ते करत असताना असं सांगण्यात येतं की त्यांनी सुरुवात फिरवत असताना तो जो मुलगा बाजूला गेला आणि तिथे हुंबा हा प्राणी, जो शेळी मेंढी सदृश्य असा तो असतो, तो तिथे अवतरला आणि त्याची त्या ठिकाणी कुर्बानी झाली.